नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं MPSC ॲस्पिरंट या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा माझा लेक्चर दुसरा आहे. तर ह्याच्या अगोदर मी लेक्चर बनवलेला आहे एक, तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देऊन ठेवेल आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओची नोट्स पाहिजे असतील सगळ्या, तर तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटेल व तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तर चला तर सुरुवात करूया आजच्या टॉपिकला. भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये पाहूया आज आपण. तर ह्याच्यामध्ये आहे दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर. पहिल्यांदा आहे टॉपिक आपला दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर आहे, म्हणजे लो पर कॅपिटा इन्कम असं म्हटलं जातं. तर देशाचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या आर्थिक स्थितीचे महत्त्वाचे निर्देशक असते. म्हणजे दरडोई उत्पन्न खूप महत्त्वाचं आहे देशाच्या विकासासाठी. तर ह्याच्यामध्ये भारताच्या दरडोई उत्पन्नात वाढ घडवून आणणे हे देशाच्या नियोजनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. म्हणजे हे दरडोई उत्पन्न भरपूर प्रमाणात वाढलं पाहिजे, त्यामुळे आपलं भारत सरकार भरपूर योजना वगैरे राबवतो. त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात दरडोई उत्पन्न वाढण्याचं प्रमाण पण कमी आहे, वाढत पण आहे, परंतु वाढण्याचं प्रमाण कमी आहे. तर ह्याच्यामध्ये मात्र त्याचा स्तर कमीच राहिला आहे. हे मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, त्याचा स्तर खूप कमी आहे. तर 2018-19मध्ये चालू किमतींना मोजलेल्या दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात 1,26,406 रुपये प्रतिवर्ष इतके दरडोई उत्पन्न होते. तर ह्याच्यामध्ये अर्थात हा साधा सरासरी असल्याने त्याचे लोकसंख्येतील वितरण हे अत्यंत असमान आहे. हे जरी हे दरडोई उत्पन्न आहे वरचं 1,26,406 रुपये, हे प्रत्येक माणसाकडे असेल असे नाही आहे, परंतु त्याचं असमान वितरण झालेलं आहे. म्हणजे काहींकडे कमी येतात, काहींकडे जास्त असतात, अशा प्रकारे याचं वितरण झालेलं आहे. आपला दुसरा पॉईंट आहे उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्न वाढीचा दर कमी. तर लो ग्रोथ रेट ऑफ इन्कम अँड पर कॅपिटा इन्कम हे पॉईंट आपला आहे सध्या. तर ह्याच्यामध्ये भारताचे दरडोई उत्पन्न कमीच आहे, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. मागच्याच टॉपिकला आपण भारताचे दरडोई उत्पन्न कमी आहे हे पाहितले. मात्र त्याबरोबरच त्याचा वाढीचा दरही कमी आहे. त्याच्याबरोबर वाढीचा दर जो असतो दरडोई उत्पन्नाचा वाढीचा, सरकारी योजना राबवूनही कमी प्रमाणात दरडोई उत्पन्न वाढीचा दर आहे आपला. तर 1990 पूर्वी तर हा दर खूपच कमी होता. 1990 पूर्वी हा दर खूपच कमी होता, परंतु 1991ला म्हणजेच LPG धोरण राबवल्यापासून ह्या दरडोई उत्पन्नाचा दर थोड्या प्रमाणात तरी वाढलेला आहे. तर 1950च्या दशकापासून 1980च्या दशकापर्यंत GDPच्या वाढीचा दर सरासरी 3.5%च्या आसपास आहे. ह्याच्यावर असं प्रश्न विचारला गेलेला आहे आपल्या कंबाईनमध्ये. तर 1950 ते 1980च्या दरम्यान GDPचा दर किती होता, अशा प्रकारे प्रश्न विचारला आहे. म्हणजेच हा 3.5 होता. तर हा दरडोई उत्पन्नाचा दर होता त्यावेळेसचा. तर हा दरडोई उत्पन्न वाढीचा दर केवळ 1.3% इतका होता त्यावेळेसचा दरडोई उत्पन्न वाढीचा दर. ह्याच्यामध्ये ह्याच दराला, म्हणजेच हा 1.3% दरालाच हिंदू वृद्धी दर असं म्हटलं जातं. ह्याच्यावर प्रश्न पण आलेला आहे, तर हा टॉपिक चांगला समजून घ्या. तर 1919च्या आर्थिक सुधारणापासून या दरात वाढ झाली, मात्र अपेक्षित वाढ होऊ शकली नाही. ह्याच्यामध्ये 1919 झाल्या इथे. 1991च्या आर्थिक सुधारणा जशा झाल्या त्यामध्ये दरात वाढ झाली आहे, म्हणजे काही प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ झाली आहे, परंतु जेवढी अपेक्षित वाढ पाहिजे होती तेवढी वाढ होऊ शकलेली नाही. पुढचा पॉईंट आहे आपला कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव, म्हणजे डॉमिनन्स ऑफ ॲग्रिकल्चर असं म्हटलं जातं. ह्याचा किती प्रमाणात प्रभाव आहे, तर लोकसंख्येचा मोठा गट, म्हणजे आपल्या लोकसंख्येचा जो मोठा गट आहे, म्हणजे 68% लोकसंख्या ही कृषी व काही संलग्न क्षेत्रामध्ये गुंतलेली आहे. म्हणजे पशुपालन वगैरे अशा क्षेत्रामध्ये गुंतलेले आहे. मात्र कृषी क्षेत्राचे GDPमधील योगदान हे कमी असणे हे विकसनशील अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे लक्षण आहे. म्हणजे विकसित अर्थव्यवस्था होण्यासाठी आपल्याला कृषी क्षेत्राचं प्राबल्य कमी प्रमाणात, म्हणजे GDPमध्ये त्याचं प्रमाण कमी झालं आहे, हे चांगल्या प्रकारे आपलं विकसनशील अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचं लक्षण आहे. तर अशा प्रकारे म्हणजेच जेवढं कमी प्रमाणात GDP कृषी क्षेत्राचा येईल, उद्योग क्षेत्र व सेवा क्षेत्र वाढेल व त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये फायदा होईल आपला. त्यामुळेच आपली अर्थव्यवस्था वाढत राहील, विकसित देशाकडे आपली अर्थव्यवस्था जाऊ शकेल. तर भारताची अर्थव्यवस्था पहिल्यापासून कृषी आधारित आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भारतीय अर्थव्यवस्था कृषी आधारित आहे. 1951 मध्ये सुमारे 70% जनता कृषी व संलग्न क्षेत्रात होती. म्हणजे 1951ला 70% जनता ही कृषी क्षेत्रात गुंतलेली होती. आजही तेवढेच प्रमाण आहे. परंतु तर
ह्याच्यामध्ये आज थोड्या प्रमाणात तरी कमी झाले असले तरी तेवढंच प्रमाण आहे भारतामध्ये कृषी क्षेत्राचे. तर याच्यामध्ये GVAतील कृषी क्षेत्राचा हिस्सा 2016-17मध्ये 15.11% होता. GVAमध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा GVA हे आपण पुढं टॉपिकमध्ये पाहणारच आहोत. तर आत्ता फक्त साधारण माहिती दिलेली आहे. तर याच्यामध्ये 2016-17मध्ये 15.11% एवढं ह्याचं प्रमाण होतं. तर श्रम ब्युरोच्या 5व्या रोजगार व बेरोजगार सर्वेक्षणासवर म्हणजे श्रम ब्युरो हे रोजगार व बेरोजगारी जे आहे त्याची आकडेवारी जमा करतं. तर ह्याच्या 2015च्या जे आकडेवारी आहे त्याच्यामध्ये कामगार लोकसंख्येपैकी 46.1% लोक प्राथमिक क्षेत्रात म्हणजे कृषी व संलग्न क्षेत्रात गुंतलेले होते. आता पाहूया आपण आर्थिक विषमता म्हणजे इकॉनॉमिक अनइक्वॅलिटी. तर भारतात मोठी उत्पन्नाची व संपत्तीची विषमता आढळून येते. भारतात भरपूर उत्पन्न आहे परंतु संपत्तीची काही प्रमाणात विषमता आढळून येते. म्हणजे काहींकडे कमी पैसा आहे तर काहींकडे जास्त पैसा आहे. ही संपत्तीची विषमता म्हटलं जातं याला. तर उत्पन्नाच्या विषमतेचे प्रमाण मोजण्यासाठी लॉरेन्झ वक्र, ह्याच्यामध्ये लॉरेन्झ वक्र म्हणजेच लॉरेन्झ कर्व म्हटलं जातं, हा प्रमाण वापरलं जातं ह्याच्यावरून. म्हणजे भारतामध्ये किती उत्पन्नाची विषमता झाली आहे हे लॉरेन्झ वक्रावरून दाखवता येते. ह्यालाच गिनी गुणांक ह्याचा वापर केला जातो. त्यावरूनच ह्याच्यामध्ये गिनी गुणांक वापरला जातो. गिनी गुणांक हा 0 ते 100 आकड्यापर्यंत असतो. जसं प्रमाण म्हणजे 0 ते 100 म्हणजे जर 100कडे आकडा वाढत गेला तर म्हणजे 0 ते 100 असं धरलं आपण तर ह्याच्यामध्ये 0कडून 100कडे आकडा वाढत गेला तर विषमतेचं प्रमाण वाढत असतं आणि 0कडे कमी होत आला तर विषमता कमी होत जाते. हे असं ह्याच्यामध्ये आहे. तर भारताचा गिनी गुणांक हा 2010-11मध्ये 36.8 होता. म्हणजे 36.8 त्यावेळेस होता. तो 2014मध्ये 33.6 इतका कमी झाला आहे. यामध्ये गिनी गुणांक जेवढा अधिक तेवढी विषमता अधिक असते. म्हणजे 36.8 ज्यावेळेस होता त्यावेळेस विषमता अधिक होती परंतु 2014मध्ये कमी झाल्यामुळे विषमता आपली कमी झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये उत्पन्न व संपत्तीची विषमता शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत बरीच अधिक आहे. म्हणजे संपत्तीची विषमता ही शहरी भागात सर्वात जास्त आहे व ग्रामीण भागात तुलनेत कमी आहे. कारण ग्रामीण भागामध्ये सर्व शेतकरी असतात, सर्वांचं उत्पन्न सेम असल्यासारखंच असतं. त्याच्यामुळे इथं विषमता खूप कमी प्रमाणात आहे. नंतर आहे टॉपिक आपला भांडवल निर्मितीचा दर कमी म्हणजे लो रेट ऑफ कॅपिटल फॉर्मेशन असं ह्यावेळी त्याला म्हटलं जातं. तर याच्यामध्ये भारतात बचतीचा दर आपला कमी आहे. त्याच्यामुळे गुंतवणुकीचा दर हे सुद्धा आपल्या भारतामध्ये कमी आहे. याचेच पर्यवेक्षण म्हणजेच आपले जर बचतीचा दर कमी असेल नंतर गुंतवणूकसुद्धा कमी होत असेल त्याच्यामुळे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढसुद्धा कमी होणार आणि दरडोई उत्पन्नसुद्धा आपले कमीच राहणार. हे अशा प्रकारे अर्थव्यवस्था एका गोष्टीवर आधारित असते. सर्व अर्थव्यवस्था छोट्या छोट्या पॉईंटवर आधारित असते आपली. तर भारतीय भांडवल लाजरे आहे असं म्हटलं जातं. म्हणजे भारतीय जे भांडवल आहे आपलं त्याला लाजरे भांडवल असं म्हटलं जातं. कारणं काय आहेत तर भांडवल गुंतवणुकीतील धोका म्हणजे भांडवल गुंतवणूक करण्याचं प्रमाण कमी आहे. त्याला लोकांना वाटतं की त्याच्यामध्ये भांडवल गुंतवलं तर आपलं भांडवल बुडलं जाईल, त्याच्यामुळे भांडवल गुंतवण्याचं प्रमाण कमी आहे. नंतर त्याच्यामधून मिळणारा नफासुद्धा आपल्याला कमी आहे. नंतर गुंतविलेले भांडवल पुन्हा परत प्राप्त करणे ह्याच्यामध्ये अवघड आहे. म्हणजे जेवढं भांडवल आपण गुंतवलं आहे म्हणजे 2 लाख भांडवल गुंतवलं तर ते प्राप्त करणं सुद्धा ह्याच्यामध्ये अवघड आहे. त्याच्यामुळे भारतीय भांडवलाला लाजरं भांडवल असं म्हटलं जातं. तर भांडवलाची उत्पादकता गुंतवणूक करण्याऐवजी ते अनुउत्पादक बाबीमध्ये अडकून पडते. म्हणजे जे आता भांडवल गुंतवणूक कोणीच करत नाही, जास्तीत जास्त बचत करण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. घेतला पैसा आपण बँकेत ठेवून देतो, त्याचं गुंतवणूक कुठेच करत नाही. त्याच्यामध्ये आपले अनुत्पादकता वाढून अडकून राहते ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये बेकार पडून राहते. आपलं जे भांडवल आहे ते बेकार पडून राहते ह्याच्यामध्ये. आता पॉईंट आहे गरिबी व बेरोजगारी, पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट असा हा पॉईंट आहे. तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 65 वर्षाहून अधिक काळ 65 वर्ष होऊन गेलं आपल्याला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, तरीही भारतातील गरिबी व बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी झालेलं दिसत नाही. तर ह्याच्यामध्ये 2011 ते 12मध्ये NSSच्या आकड्यानुसार आपण पाहितलं तर ह्याच्यामध्ये NSSच्या 68 फेरीच्या आकड्यावरून आपण पाहितलं तर त्यावेळेस सुरेश तेंडुलकर समितीने काही आकडेवारी जाहीर केली होती. त्यावेळेसचे दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे प्रमाण संपूर्ण भारतात हे 21.9% त्यावेळेसचे
दारिद्र्य रेषेखाली लोक होते. आपल्या जे दारिद्र्य रेषा ठरवली जाते त्याच्या फक्त 21.9% एवढी लोकसंख्या त्यावेळेस दारिद्र्य रेषेखाली होती. नंतर त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त प्रमाण होतं दारिद्र्याचं, 25.7% एवढं दारिद्र्याचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये होतं. तर शहरी भागात हे 13.7% होते. म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण कमी आहे. तर 13.7% एवढं शहरी भागात दारिद्र्याचं प्रमाण आहे. आपला पुढचा टॉपिक आहे लोकसंख्या विस्फोट, म्हणजेच ओव्हर पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. तर 1901 साली आपली लोकसंख्या किती होती, तर 23.84 कोटी एवढी आपली लोकसंख्या होती. तीच लोकसंख्या वाढून 2011मध्ये 121.02 कोटी एवढी याच्यामध्ये वाढ झाली. आता 2021ची जनगणना होणार आहे, त्यावेळेस 136च्या आसपास आपली लोकसंख्या असेल. तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात लोकसंख्या वाढीचा विस्फोट घडून आला. म्हणजे 1947ला भारत स्वातंत्र्य झाला, त्याच्यानंतर जे भरपूर प्रमाणात आपली लोकसंख्या वाढत गेली. तर त्यावेळेस 1981पर्यंत आपली लोकसंख्येचा वाढीचा दर हा जास्त होता. म्हणजे 1981ला 24.80%, म्हणजेच 24.80% एवढ्या लोकसंख्या वाढीचा दर होता 1981ला. आणि 1981 पासून आपला हा 24.80% दर हा कमी कमी होत गेलेला आहे. तर ह्याचा आहे 1991 ते 2001, म्हणजे 1991 ते 2001 मध्ये 21.54% लोकसंख्या वाढली होती. म्हणजे ते 24.80%वरून दर आपला 21.54%वर आला होता. तर त्याच्यामध्ये नंतर आहे ह्याचा वार्षिक दर किती होता वाढीचा, तर 1.95% एवढा वार्षिक दर होता. तर 2001 ते 2011मध्ये 17.64% लोकसंख्या वाढली. म्हणजेच 1981 ते 2011पर्यंत आपली लोकसंख्येमध्ये वाढीचा दर हा कमी कमी होत चाललेला आहे आपल्याला पाहायला भेटतं. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 17.5% एवढी आहे. म्हणजे जागतिक लोकसंख्या आपली जेवढी आहे त्याच्या 17.5% एवढी लोकसंख्या ही भारताची आहे आपल्या. तर याच्यामध्ये आपली क्षेत्रफळ किती आहे भारताचं, जगाच्या फक्त 2.42% एवढे भारताचे क्षेत्रफळ आहे. म्हणजे 100% जर जगाचं क्षेत्रफळ असेल त्याच्यापैकी फक्त 2.42%च क्षेत्रावर आपले 17.5% एवढे लोकसंख्या राहते. तर 17.5%वर असा राज्यसेवेमध्ये प्रश्न पण ह्याच्यामध्ये येऊन गेलेला आहे. नंतर पॉईंट आहे आपला औद्योगिकरणाचा अभाव, म्हणजे लेक ऑफ इंडस्ट्रियलायझेशन म्हटलं जातं याला. तर भारतात अत्याधुनिक अशा औद्योगिकरणाचा अभाव दिसतो. भारतात औद्योगिकरणाचा खूप प्रमाणामध्ये, जेवढे विकसित देशामध्ये औद्योगिकरणाचा म्हणजे विकास झाला आहे जास्त प्रमाणामध्ये, तसा भारतामध्ये औद्योगिकरण एवढ्या प्रमाणात झालेलं नाही. याच्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला अभाव दिसतोच. त्यामुळे अर्थव्यवस्थेत आर्थिक वृद्धी दर कमी आहे. म्हणजे जो आर्थिक वृद्धी दर पाहिजे आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये तो आर्थिक वृद्धी दर कमी आहे. फक्त का, तर औद्योगिकरणाचा अभाव भारतामध्ये आहे. तर औद्योगिक क्षेत्राचा वार्षिक सरासरी वृद्धी दर त्या 6व्या योजनेमध्ये, म्हणजे 6वी योजना पंचवार्षिक योजना आहे, त्याच्यामुळे 3.5% त्यावेळेस म्हणजे भारताचा आर्थिक वृद्धी दर होता त्यावेळेसचा, म्हणजे 6व्या योजनेमध्ये. नंतर 7व्या योजनेमध्ये 8.5% झाला. नंतर 8व्या योजनेमध्ये 8.1% झाला. तर 9व्या योजनेमध्ये 4.5% झाला. तर 10व्या योजनेमध्ये 8.74% एवढा ह्याच्या वेळेस आर्थिक वृद्धी दर त्यावेळेस राहील. पुढचा टॉपिक आहे आपला पायाभूत सुविधांची कमतरता. तर याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे भारतात भरपूर सुधारणा होत चाललेल्या आहेत, परंतु आपले जे पायाभूत सुविधा असतात, म्हणजेच काही पायाभूत सुविधा हे प्रत्यक्ष पायाभूत सुविधात गणल्या जातात, तर काही अप्रत्यक्ष पायाभूत सुविधामध्ये गणल्या जातात. ह्याचं आपण वर्गीकरण चांगल्या प्रकारे पुढं काही टॉपिकमध्ये येणार आहे, तर त्यावेळेस पाहूया. तर त्याच्यामध्ये काय आहे, तर रस्ते, रेल्वे, बंदरे, विमान वाहतूक, दूरसंचार, खत कारखाने, सिंचन सुविधा, बँकिंग व विमा सेवा या व इतर पायाभूत सुविधांची कमतरता भारताच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गातील महत्त्वाचा अडसर आहे. म्हणजे भारतामध्ये जेवढ्या प्रमाणात पायाभूत सुविधा पाहिजे आहेत तेवढ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास भारतामध्ये झालेला नाही आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप अडचण निर्माण झालेला आहे भारतामध्ये. तर हा दूर करण्यासाठी बहुआयामी प्रयत्न भारत सरकारचे चांगल्या प्रकारे याच्यामध्ये प्रयत्न चाललेले आहेत. पुढचा टॉपिक आहे आपला मानवी संसाधनाचा निकृष्ट दर्जा, म्हणजे पुअर क्वालिटी ऑफ ह्युमन कॅपिटल असं याला म्हटलं जातं. तर याच्यामध्ये मानवी संसाधन, साक्षरता, अंगीकृत कौशल्य, स्वच्छता, आरोग्य, आयुर्मान इत्यादी बाबीवर आधारित असते. भारतीय म्हणजे जे
मानवी संसाधनाचा दर्जा कशावर आधारित असतो, तर त्याच्यामध्ये साक्षरता आहे, अंगीकृत कौशल्य आहे, आरोग्य आहे, स्वच्छता आहे, आयुर्मान, ह्या सर्व गोष्टीवर मानवी संसाधनाचा दर्जा अवलंबून असतो. त्यावरील बाबी भारतात अपेक्षेप्रमाणे विकास न झाल्याने, म्हणजे ह्यावरील जे बाबी सांगितल्या मी तुम्हाला, अंगीकृत कौशल्य, आरोग्य, स्वच्छता, आयुर्मान, या बाबीमध्ये जेवढ्या प्रमाणात विकास पाहिजे होता तेवढ्या प्रमाणात न झाल्यामुळे मानवी संसाधनाचा दर्जा हा निकृष्ट राहिला आहे भारतामध्ये. शेवटचा टॉपिक आहे आपला तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा. त्याच्यामध्ये लो लेवल ऑफ टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. तर भारतामध्ये टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानाचा खूप कमी दर्जा आहे, तर निम्न प्रमाणात दर्जा आहे. तर तंत्रज्ञान जेवढं वाढायला पाहिजे, विकसित देशामध्ये जेवढं तंत्रज्ञान आहे तेवढं भारतामध्ये तंत्रज्ञान नाही. तर भारतात उपलब्ध तंत्रज्ञानाचा दर्जा कमी राहिल्याने कृषीची प्रति हेक्टर उत्पादकता कमी राहिली आहे. म्हणजे जेवढं तंत्रज्ञान विकसित पाहिजे तेवढं तंत्रज्ञान राहिलेलं नाही आहे, त्यामुळे कृषीची प्रति हेक्टर उत्पादकता कमी आहे. तर उद्योग क्षेत्राची प्रति कामगार उत्पादकता सुद्धा कमी आहे. का, तर फक्त तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला भारताची काही ठळक वैशिष्ट्ये सांगितली आहेत अर्थव्यवस्थेची. जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला अपडेट भेटत राहील. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, म्हणजे मला प्रोत्साहन भेटेल पुढचा व्हिडिओ तयार करण्यासाठी. थँक्यू.